लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी आहे राहुल। आज कंदलगाव इथला शनिवार बाजार आहे आणि दक्षिण सोलापूर विधानसभेची रणधुमाळी सध्या जोरात चालू आहे। आज आपण या ठिकाणी बाजारमधले जे कार्यकर्ते असतील किंवा नागरिक असतील त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। विधानसभेची मतदानाची तारीख जवळ आलेली आहे आणि आपला कोणाच्या बाजून कौल असणार आहे? मी अमित जगप्पा नरोटे, ग्रामपंचायत सदस्य कंदलगाव। आता भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे जे उमेदवार आहेत सुभाष बापू देशमुख यांनी तालुक्यामध्ये बरेच भरीव आणि विकास कामे केलेले आहेत। लाडकी बहीण असतील, रस्त्याचे कामं असतील, लाईट बिल माफ केलेले असतील, असे बरेच विविध विकास कामांचं त्यांचं खूप काही काम ह्या तालुक्यामध्ये आहे। म्हणून आमचं जी बाजू आहे बापूच्या बाजूनी आम्ही कौल देणार आहे आणि येत्या 20 तारखेला सगळ्यांनी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत सगळ्यांनी मतदान करायचं आहे। काय समस्या आहेत गावामधल्या आणि काय बापूसाहेबांनी काय केलं पाहिजे याच्या पुढे? जे आता इलेक्शनमध्ये जे प्रचार सभा चालू आहे त्याच्यामध्ये बरेचसे असे आश्वासन दिले जात आहेत, मी हे करू मी ते करू, पण आता तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमच्या काय ते आता सिना भीमा जोड कालव्याचं आहे ते बापूंनी प्रश्न मार्गी लावलेला आहे। परत वडापूर बॅरेजेचा प्रश्न असतील, वडापूर बॅरेजेचा प्रश्न खूप गाजतोय। आज वडापूर बॅरेजेसवरून मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण होताना दिसतंय, मंद्रुप MIDCवरून राजकारण होताना दिसतंय, त्याबद्दल काय सांगाल? मंद्रुप MIDC पण बापू परत निवडून आल्यानंतर आणतील, वडापूर बॅरेज पण मंजूर होईल, बापू तिसऱ्यांदा 100% निवडून येणार। इथे आणखीन काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत। काय परिवर्तन आवश्यक आहे का चालू आमदार तुम्हाला पसंत आहेत? परिवर्तन हा आपल्याला सध्याच्या घडीला सगळ्या जनतेच्या मनात परिवर्तन हा बदल पाहिजे असं जनतेचं मत आहे। सध्याच्या आमदाराने या तालुक्यात काही काम केलेलं नाही असं जनतेचं मत आहे। अमर पाटील नवीन उमेदवार आहे, चांगलं नेतृत्व आहे, तरुण पिढीमधला आहे, सध्याला चांगला आहे तो। सध्याला अमर पाटीलला चांगलं वातावरण आहे सध्या। तुम्हाला काय वाटतं का? मशाल चिन्ह माडो वगैरे मशाल तुमची काय प्रतिक्रिया? मशाल म्हणलं तर गोरगरिबांचा जे वेळोवेळी कामाला येणारा व्यक्ती म्हणलं तर बाबा मिस्त्री आहे। मी काय माझ्या समाजाचा म्हणून म्हणत नाही आहे, मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जातो, वेळोवेळी मी फोन करतो लोकांसाठी। त्याने कधीही मला असं विचारलं नाही की ह्या जातीचं आहे का त्या जातीचं आहे। त्यांनी कधी विचारला हा बेटा आर आहे, ह्या विषयी तिने त्या ठिकाणी प्रत्येक वेळी तिने त्या ठिकाणी दाद देऊन त्या ठिकाणी कामं करतात। त्यासाठी गरिबाला गरज आहे की असल्या व्यक्तीचे, कारण दहाण माणसं त्यांच्या किलोमीटरवर त्यांचे फॉर्म आहेत, अजून आम्ही बेल मारलं तरी तिने लवकर उठणार पण नाहीत, अशी कंडिशन आहे। अजून तिने आज 10-20 वर्षानंतर तिने ह्या ठिकाणी आलेत जनतेच्या मध्ये की आम्ही काम करतो, आम्ही जनतेचं आहो। एवढ्या दिवस जनता तिला कुठे गेली ती? जनता तिला दिसली का नाही? एवढा मोठा कोरोनाचा पिरियड होता, परंतु एकही याच्यातला व्यक्ती त्या ठिकाणी नव्हता, केवळ बाबा मिस्त्री होता। आणि सर्व पत्रकार साहेबांना तुम्हाला माहीत आहे की बाबा मिस्त्री हा त्या ठिकाणी अहोरात्र काम केल्याने, कारण आज असल्या गरीब माणसाला एवढे दिग्गजांनी भांडवल घेऊन उभारले, ते का उभारले, कशामुळे उभारले असतील? तर हे पाडण्यासाठी, कारण जनतेतल्या मनात असं एक कौल आहे की बाबा मिस्त्रीला निवडून आणण्यासाठी, आणि त्यांना जे मतविभाजनी करून पाडण्याचं षडयंत्र ह्या लोकांनी रचलेलं आहे, परंतु ते बाबा मिस्त्रीच्या नावावर खापर फोडत आहेत, हे चुकीचं आहे। बाबा मिस्त्री 100% निवडून येणार। लोकांच्या जनतेच्या मनातला माणूस आहे का, कोणीही तिने कोणाला पैसे देऊन बोलवलेला नाही, लोक त्याच्या प्रतिसाद देत आहेत। काही लोकांनी मनात ठेवून बसलेलं आहेत की आम्ही बाबा मिस्त्रीला करतो मतदानासाठी, 100% बाबा मिस्त्री येईल एवढी आमची अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी काही नागरिक या ठिकाणी बाजारसाठी आलेले आहेत, त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। काय मला बघा, आमचे ज्यावेळी आम्ही संकटमध्ये होतो त्यावेळेस आमच्याकडे महादेव कोगनुरे धावून आलेला व्यक्ती, मग त्यांनी त्यावेळेस आमच्याकडे धावून आलेत म्हणलं तर आज आमचे 30-40 पोरं आम्ही त्यांच्याकडेच जाणार ना। काय मदत केली कोगनुरे साहेबांनी? कोगनुरे साहेब आमचे जळसग्रस्त कुटुंब पूर्ण आमचं घर जळून खत झालं, त्यावेळेस आम्हाला 10,000 देऊन आणि ते ह्याचं किट, जेवण किट वगैरे देऊन आम्हाला मदत केलेलं आहे त्यावेळेस।
मग ज्यावेळेस दिलेले आहे मग तेव्हापर्यंत आम्ही ही धरणार, त्यांचं जाणीवपूर्वक आम्ही हे करणार पाहिजे ना. मग त्याच्यासाठी आम्ही त्यांना प्रतिसाद देणार आहे आणि कुठल्या त्या पक्ष हे पक्ष आम्ही कुठल्याही पक्षाला आम्ही दोष देणार नाही. आम्हाला ज्यावेळेस संकटामध्ये होतो त्यावेळेस आम्हाला धावून कोण आलेलं आहे त्यांच्याशी आम्ही पाठीशी खंबीरपणा उभा आहे. आणि अजून पुढच्या वाटचालीमध्ये त्यांनी कोगनेर साहेब कधी पण हे करू द्या, आम्ही अजून सुद्धा त्यांच्या पाठीशी आहेच.